नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। टाटा समूहाचे माजी चेअरमन रतन टाटा यांच्या निधनानंतर 6 महिन्यांनी त्यांच्या संपत्तीचे मृत्यूपत्र समोर आले आहे। त्यांच्या एकूण अंदाजे 3800 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मोठा वाटा दानधर्मासाठी ठेवण्यात आला असून उर्वरित संपत्ती नातेवाईक, मित्र आणि विश्वासू कर्मचाऱ्यांमध्ये वाटली जाणार आहे। रतन टाटा यांच्या संपत्तीतील सर्वात मोठा भाग रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा ट्रस्ट या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना दिला गेला आहे। शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासासाठी कार्यरत असलेल्या या संस्थांद्वारे रतन टाटांचा सामाजिक दृष्टिकोन अधिक ठळकपणे समोर येतो। टाटांच्या मृत्यूपत्रानुसार त्यांच्या संपत्तीतील 1/3 म्हणजे सुमारे 800 कोटी रुपयांचे बँक एफडी, आर्थिक साधने, घड्याळे, पेंटिंग्स यांचा समावेश असलेली मालमत्ता त्यांची सावत्र बहीण शिरीन जेजीभॉय आणि दीना जेजीभॉय यांना मिळणार आहे। रतन टाटांचे अत्यंत जवळचे मित्र मेहली मिस्री यांना अलिबाग मधील बंगला आणि 3 मौल्यवान बंदुका देण्यात आल्या आहेत। या बंदुकांमध्ये .25 बोरची पिस्तूलही समाविष्ट आहे। टाटांनी स्पष्ट केलं होतं की मिस्री यांनी अलिबाग बंगला उभारण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं असून तो बंगला त्यांच्या आठवणींचं प्रतीक आहे। रतन टाटांचे भाऊ जिमी नवल टाटा यांना जुहू मधील बंगल्याचा काही भाग तसेच दागिने आणि चांदीची भांडी देण्यात आली आहेत। त्याचप्रमाणे सेशेल्स मधील जमीन RNT असोसिएट्स सिंगापूर या कंपनीला हस्तांतरित केली जाणार आहे। रतन टाटांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांचाही विचार त्यांच्या इच्छापत्रात केला आहे। त्यांच्या नावावर 12 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून प्रत्येक तिमाहीला ₹30,000 याकरता खर्च करण्यात येणार आहे। टाटांचे कार्यकारी सहाय्यक आणि जवळचा विश्वासू शंतनू नायडू याला दिलेले शैक्षणिक कर्ज पूर्णपणे माफ करण्यात आले आहे, जे त्यांच्या मनातील जवळीक दर्शवते। दरम्यान रतन टाटांचे मृत्यूपत्र सध्या न्यायालयाच्या मंजुरीच्या प्रक्रियेत आहे। या प्रक्रियेला साधारणतः 6 महिने लागणार असून त्यानंतरच मालमत्तेचे अधिकृत वाटप होईल। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।